Hello and welcome. Today we are going to discuss about the unit number 3, the title of which is Business Planning and Startup Strategy. Before this we have discussed about the unit 1 and 2 in the previous videos. This unit 2 basically focuses on understanding customers and creating strong value propositions. So what is this value proposition, that we shall see shortly. Preparing business plans, then analyzing markets and finances, then managing resources, and lastly preparing professional proposal for funding and growth. To better understand this chapter, keep in mind some business you would like to start. For example, if you want to start one business, you keep the idea of that in your mind. It can be a simple business as simple as starting a coffee shop, or it can be even a big business startup like Ola, Uber, Zomato. Now here this is the syllabus of our unit number 3. In short, these are the points we discussed about, and these are the sub points. One by one we are going to discuss all these things. So to start with, this is the first point, that is 3.1. you can see here, understanding customer needs and value proposition. In that we are going to discuss the first, the identify customer problem, needs and preferences. Okay, so here we are going to see this. If we want to start a business, there must be need of the customer, then only the business can run. Okay, so here as I told you, if you are keeping in mind some business, then you must have studied that there is need of that. म्हणजे त्याची एक आवश्यकता किंवा नीड कस्टमरला काय आहे हे आपल्याला पहिले बघावं लागेल. सो कस्टमर नीड्स आर द एक्सपेक्टेशन or requirements customer have from a product or service. ओके, तर ह्याच्यामध्ये काय असू शकते की एखादं त्याला नीड आहे, त्या कस्टमरला किंवा एखाद्या सामान्य माणसाला एक नीड आहे आणि ती सॅटिस्फाय करायची आहे त्याला, तर त्याला सपोर्ट पाहिजे आहे, तर त्याचा बिझनेस आपण करू शकतो. ओके, म्हणजे जसा प्रॉब्लेम्स आर डिफिकल्टीज फेस्ड बाय कस्टमर दॅट बिझनेस कॅन सॉल्व. ह्याला सहसा पेन्स असं म्हणलं जाते. पेन म्हणलं तर खरं म्हणलं तर दुःख किंवा दर्द असं ज्याला म्हणता येते, पण आता हा इथे थोडा कलोकियली वापरण्यात आलेला शब्द आहे. त्याच्यामध्ये जसं की इथे आपल्याला दिसते, स्पेसिफिक प्रॉब्लेम कस्टमर्स आर फेसिंग, फूड डिलिव्हरी टेक्स टू लॉंग, असा एक त्याला प्रॉब्लेम आहे एखाद्या माणसाला. म्हणजे फूड मागवलं आहे, त्याला यायला खूप वेळ लागतो, किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज जसं काही आपल्या पुण्यामध्ये असेल किंवा अजून कुठे असेल की त्या फारशा योग्य नाही आहेत. तर ही त्याची नीड आहे. ही नीड सॉल्व करायसाठी आपण काय करू शकतो, तो एक बिझनेसची आयडिया झाली. तर याच्यापैकी एक्झाम्पल जसं आता बघितलं आपण, लॉंग वेटिंग टाईम ॲट हॉस्पिटल्स. एखादं हॉस्पिटल आहे, तिथं गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला डॉक्टर खूपच वेळ बसवून ठेवतात. मग त्यावेळेला काय आहे की ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टीम जर असतं किंवा एखादं ॲप असतं, तर आपण ॲपमध्ये एंटर केल्यानंतर आपला जेव्हा नंबर येईल त्यावेळेला आपल्याला कॉल आला आणि मग आपण तिथे गेलो तर आपला वेळ वाचेल आणि तिथली गर्दी पण वाचेल. तर ही एक नीड तयार झाली अशा प्रकारे. तर तो जो पेन आहे त्याच्यातून नीड तयार झाली, कस्टमरला होणारा पेनमधून. दुसरं एक्झाम्पल आपल्याला इथं दिसतं की हाय फ्युएल कॉस्ट. आपल्याला कुठेतरी जायचं आहे आणि पेट्रोलमध्येच खूप सारे पैसे चाललेत. जर आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतलो तर फक्त आपल्याला लाईट बिल फक्त येईल, चार्जिंग केलं तर ती व्हेकल वापरता येईल. आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स आजकाल आपण बघतोय तसं खूप फेमस होत चाललेले आहेत. तर ही कधी ना कधी नीडच असणार आहे माणसाची, किंवा पेन असणार आहे, त्याच्यावरून नीड तयार झाली आणि आज इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला आजूबाजूला दिसतात. त्याच्यानंतर आणखी एक एक्झाम्पल आपल्याला दिसतं आहे, पुअर क्वालिटी स्ट्रीट फूड फॉर हायजीन. म्हणजे आपल्याला कुठेतरी काहीतरी खायचं आहे, पण आपण हॉटेलमध्ये गेलो तर तिथे हायजेनिक नाही आहे किंवा क्वालिटी चांगली नाही आहे. तर मग असं एक ऑर्गनाइज्ड फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म पाहिजे, जसं झोमॅटो आहे आपण बघतोय, स्विगी आहे, अशा प्रकारचे फूड प्लॅटफॉर्म्स असतील ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतील आणि
ते आपण ऑर्डर करू शकतो. हे झालं कस्टमरचे प्रॉब्लेम्स झाले. आता कस्टमरचं नीड काय आहे मग ह्याच्यात, तर त्याच्यामध्ये फंक्शनल नीड्स त्याचे टाईप आहेत. त्याच्यात फंक्शनल नीड्स म्हणजे ते काम होण्याची नीड त्याच्यात, जसं बेसिक युटिलिटी, ट्रान्सपोर्ट आहे, फूड आहे, एज्युकेशन आहे, हे त्याच्या बेसिक नीड आहेत. त्या नीड्स ह्या त्याचे प्रॉब्लेम असू शकतात. त्याला सोडवायसाठी आपण एखादा बिझनेस सुरू करू शकतो. इमोशनल नीड्स पण असू शकतात, जसं कम्फर्ट आहे, ट्रस्ट आहे, प्रेस्टीज आहे, हे त्याच्या इमोशनल नीड्स असू शकतात. याशिवाय सोशल नीड्स आहेत, बिलॉंगिंगनेस, स्टॅटस, ह्या सोशल नीड्स आहेत. थोडक्यात काय तर देअर आर बेनिफिट्स द कस्टमर विल बी आस्किंग फॉर. आय वॉन्ट हेल्दी फूड दॅट टेस्ट लाईक होम, हे त्याचा डिमांड असू शकते. ही नीड झाली. म्हणजे पहिले आपण बघितलं की कस्टमरला काय प्रॉब्लेम आहेत का, त्याची काय नीड आहेत का. त्या नीडचे आपण इथं जर एक्झाम्पल बघितलं तर फास्ट इंटरनेट ही त्याची फंक्शनल नीड असू शकते. रिलायबल सर्व्हिस ही इमोशनल नीड असू शकते. ब्रँड रेप्युटेशन ही सोशल नीड येऊ शकते. ओके, जसं नायकेचा आपण बूट घालतो किंवा शर्ट घालतो किंवा वुडलँडचेच आपण शूज घालतो, असं जे काही असेल ते त्याची काम तेच करत जरी असलं तरी ब्रँडचं रेप्युटेशन जे आहे ती त्याची सोशल नीड असू शकते. त्याच्यानंतर आपण याच्यात बघायला पाहिजे की कस्टमरचे काय काय प्रेफरन्स आहेत. प्रेफरन्सेस रेफर टू चॉईस कस्टमर मेक्स बेस्ड ऑन द टेस्ट, बजेट, ब्रँड अँड कन्व्हिनियन्स. एक एक बघायला गेलं तर त्याची टेस्ट म्हणजे त्याची आवड, म्हणजे त्या आवडीप्रमाणे त्याचे चॉईसेस होतील. त्याच्यानंतर त्याच्या खिशात किती पैसा आहे त्याप्रमाणे, बजेटप्रमाणे त्याच्या प्रेफरन्सेस बदलतील. त्याच्यानंतर ब्रँड जर असेल तर ब्रँडप्रमाणे त्याचे प्रेफरन्सेस बदलू शकतील. याशिवाय कन्व्हिनियन्स हे पण त्याचा प्रेफरन्स असू शकतो. याचा एक्झाम्पल आपण बघायचं झालं तर प्रेफरन्स फॉर ऑनलाईन शॉपिंग ओवर फिजिकल स्टोअर. फिजिकल स्टोअरमध्ये जाणे येणे गर्दीमध्ये त्याच्याऐवजी ऑनलाईन शॉपिंग हे प्रेफरन्स आहे. प्रेफरन्स फॉर इको फ्रेंडली पॅकेजिंग ही असू शकते. प्रेफरन्स फॉर UPI पेमेंट्स इन्स्टेड ऑफ कॅश. आता मेथड्स टू आयडेंटिफाय कस्टमर नीड्स. हे आता कस्टमर नीड आपल्याला कळाल्या आणि त्या आपण समजून कशा घेणार, त्या नीड आहेत तर हे आपण कस्टमरशी बोलल्यानंतर आपल्याला समजू शकतं किंवा आपल्या स्वतःला त्याच्या नीड असू शकतात. तर त्याचपैकी आणखी एक आहे ते म्हणजे सर्वे अँड क्वेश्चनेअर. सर्वेज अँड क्वेश्चनेअर. सर्वेज केले तर आपल्याला आणि क्वेश्चनेअर्स दिल्या तर त्याच्यावरून जी उत्तरं मिळतात त्याच्यावरून कस्टमरच्या नीड आपल्याला कळू शकतील. किंवा कस्टमरशी डायरेक्ट बोलून इंटरव्ह्यू घेऊन आपण त्याच्या कस्टमरच्या नीड आपण माहीत करून घेऊ शकतो. किंवा फीडबॅक फॉर्म दिल्यानंतरही फीडबॅक जो काही मिळतो आपल्याला त्याच्यातूनही आपण त्याची नीड ओळखू शकतो. याशिवाय मार्केट रिसर्च आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन ऑफ बाईंग बिहेवियर. म्हणजे बाईंग बिहेवियर जसं आहे त्याचं ऑब्झर्वेशन केलं, कोणत्या एरियामध्ये कोणता प्रॉडक्ट चालतो, कोणत्या प्रकारचा प्रॉडक्ट चालतो, याचं ऑब्झर्वेशन केलं तरीसुद्धा आपल्याला त्याची नीड कळू शकते. आता हे झालं. हे सगळं कशासाठी चालू आहे तर एखादा बिझनेस सुरू करायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी कस्टमरच्या नीड आपल्याला कळाल्या, त्याचे प्रेफरन्स कळाले. आता ह्या प्रेफरन्स कळाल्यानंतर आपण जे बिझनेस तयार करू त्याच्यासाठी आपण एक व्हॅल्यू प्रपोजिशन ठेवायला पाहिजे. आता हे व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे काय तर असे तुम्ही काही वाक्य ऐकले असतील, काही कंपन्यांचे असे प्रकारचे लोगोसारखे वाक्य म्हणता येईल याला. तर व्हॅल्यू प्रपोजिशन एक्सप्लेन्स वाय कस्टमर शुड बाय युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस इन्स्टेड ऑफ अदर्स. म्हणजे दुसऱ्यांचे पण आहेत प्रॉडक्ट पण तुमचंच का घ्यावं. ह्याच्यासाठी जो कंपनी एखादं वाक्य सांगते त्या वाक्य म्हणजे त्याचं व्हॅल्यू प्रपोजिशन झालं. जसं तुम्ही ऐकलं असेल LICचं काय आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. अमूलचं तुम्ही ऐकलं असेल द टेस्ट ऑफ इंडिया. एक ट्रॅव्हल्स एजन्सी होती, मागे एकदा बघितलं होतं, त्यांचं लोगोसारखं वाक्य जे होतं ते होतं इच्छित स्थळी योग्य वेळी. म्हणजे तुम्हाला योग्य वेळी नेऊन सोडणार आणि आधीमध्ये टाईमपास पण नाही करणार आणि कम्फर्टेबली नेणार. हे सगळं एका वाक्यामध्ये सांगण्यासाठी असं वाक्य त्यांनी तयार केलं होतं, ज्याला एक चांगली चाल होती आणि लक्षात राहायसारखं होतं. MDHचेही तुम्ही बघितलं असाल, असली मसाले सच. तर हे जे आहेत हे सगळे व्हॅल्यू प्रपोजिशनचे एक्झाम्पल्स आहेत. तर याचे काही इंडियन थीम्स तुम्हाला दिसतील. ट्रस्ट अँड प्युरिटी. म्हणजे फूड आणि फायनान्सच्या याच्यामध्ये ट्रस्ट अँड प्युरिटीवाले एलिमेंट जास्त चालतील. अफोर्डेबिलिटी म्हणजे ते
अफोर्ड करण्यासारखं असलं पाहिजे, खूपच महाग खूपच अशा प्रकारचं नसायला पाहिजे. क्रुशियल फॉर प्राईस सेन्सिटिव्ह मास मार्केट. त्याच्यानंतर नॉस्टॅल्जिक आणि ट्रॅडिशनल, कनेक्टिंग विथ द हेरिटेज. ओके, अशा प्रकारचं सुद्धा ती की थीम जर असेल तर ती कस्टमरच्या लक्षात राहते. त्याच्यानंतर स्पीड, ड्रायव्हिंग द न्यू टेक इनेबल्ड रिटेल सेक्टर, ह्या प्रकारचे की थीम्स असू शकतात. इफेक्टिव्ह इंडियन व्हॅल्यू प्रपोजिशन टिपिकली कंबाईन दीज एलिमेंट्स टू सॉल्व स्पेसिफिक लोकल नीड्स सच ॲज डिमांड फॉर ट्रस्टेड क्वालिटी ऑर इन्स्टंट सर्व्हिस. आता हे व्हॅल्यू प्रपोजिशन आहे, त्याचं मग डेफिनेशन काय होऊ शकेल, तर डेफिनेशन अशी होईल की हे व्हॅल्यू प्रपोजिशन काय आहे, तर एक क्लिअर स्टेटमेंट आहे ऑफ द युनिक बेनिफिट. म्हणजे तुम्ही काहीतरी बेनिफिट देताय, इतरांचे पण सर्व्हिसेस आहेत पण तुम्ही वेगळं बेनिफिट देताय. हे प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस ऑफर्स टू द कस्टमर. दिस इज अ क्लिअर स्टेटमेंट दॅट एक्सप्लेन्स हाऊ युअर प्रॉडक्ट सॉल्व्स कस्टमर्स प्रॉब्लेम्स, डिलिव्हर स्पेसिफिक बेनिफिट्स अँड टेल्स द आयडियल कस्टमर व्हाय दे शुड बाय फ्रॉम यू अँड नॉट फ्रॉम द कॉम्पिटिटर्स. तर याचे काही की एलिमेंट्स आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले त्याचं टार्गेट कस्टमर काय आहे ते आपण ठरवायला पाहिजे. म्हणजे जर समजा गरीब कस्टमर असतील तर त्यांना कारच्या जाहिराती दाखवून काय उपयोग नाही, तर आपला टार्गेट कस्टमर आपल्याला क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर कस्टमरचे प्रॉब्लेम आपल्याला, जे आता जसं बघितलं आपण, कस्टमरचे प्रॉब्लेम वेगवेगळ्या माध्यमातून समजून घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर आपण काय सोल्युशन ऑफर करतो आहे त्याचं पण त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. हे सगळं कशाचं चाललं आहे, तर व्हॅल्यू प्रपोजिशनचं चाललं आहे. म्हणजे ते अशा प्रकारचं कॅची वाक्य आहे ज्याच्यामध्ये आपण कस्टमरला काय देणार आहेत, जे कस्टमरला फायद्याचं राहील, त्यांनी आपली सर्व्हिस घ्यावी किंवा आपलं प्रॉडक्ट घ्यावं, दुसऱ्यांचं घेऊ नये याच्यासाठी. याशिवाय युनिक बेनिफिट म्हणजे USP सांगायला पाहिजे आपण, आपला USP त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे. म्हणजे जर आपलं प्रॉडक्ट घेतलं तर काय फायदा होणार आहे ते आपण इथं त्यांना सांगणं आवश्यक आहे. जसं इथं काही एक्झाम्पल तुम्हाला झोमॅटोचे व्हॅल्यू प्रपोजिशन इथं दिसतं आहे की फास्ट कन्व्हिनियंट फूड डिलिव्हरी फ्रॉम युअर फेवरेट रेस्टॉरंट ॲट युअर डोअरस्टेप. ओके, तुमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे ते कुठल्या तरी दुसऱ्या कडेला आहे गावाच्या, तिथपर्यंत जाणं येणं शक्य नाही, पण तो आणून देईल तुम्हाला. तर हे व्हॅल्यू प्रपोजिशनमध्ये, आणि ते फास्ट मिळेल तुम्हाला आणि कन्व्हिनियंट राहील तुम्हाला ही डिलिव्हरी. तर अशा प्रकारचं त्याचं प्रपोजिशनमध्ये सगळं त्याला कस्टमरला लागणाऱ्या नीड्स पण आणि ती कंपनी त्या कशा सॅटिस्फाय करणार आहे ते इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप सेलिंग सोलार लॅम्प्स इन रुरल एरियाचं. तर त्यांना प्रॉब्लेम काय असू शकतो की त्यांना इलेक्ट्रिसिटी मिळत नाही वेळेवर. नंतर सोल्युशन काय पाहिजे, तर अफोर्डेबल सोलार लॅम्प्स पाहिजेत. त्याच्यानंतर व्हॅल्यू काय असाल त्याची, तर त्याचे लो कॉस्ट असायला पाहिजे, कारण आपल्याला रुरल एरियामध्ये आपल्याला सर्व्हिस द्यायची आहे. इको फ्रेंडली पाहिजेत नॅचरली, आणि रिलायबल लाईटिंग असली पाहिजे त्याची. असा एक दुसरा स्टार्टअपचा एक आपल्याला सोलार लॅम्पच्या स्टार्टअपसाठी एखादा वाक्य म्हणा किंवा असं प्रपोजिशन तयार करता येईल, व्हॅल्यू प्रपोजिशन. उबरचं व्हॅल्यू प्रपोजिशन जर आपल्याला इथं बघितलं तर कस्टमर नीड जे आहेत ते रिलायबल, क्विक अँड कॅशलेस ट्रान्सपोर्टेशन. ओके, ओला उबर तुम्हाला माहीत असेल त्याप्रमाणे त्यांचं काम जे आहे ते एकीकडून दुसरीकडे नेऊन सोडण्यासाठी ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांचं एक कॉमन प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यांनी. ओके, त्यांचं व्हॅल्यू प्रपोजिशन काय, तर स्मार्टेस्ट वे टू गेट अराउंड. म्हणजे तुम्हाला जायचं आहे जिथं, तिथं जाण्याचा स्मार्टेस्ट वे आहे. तुम्ही आपलं रिक्षा स्टँडवर चाललात, रिक्षा शोधायला लागलात असं नाही आहे. ते ॲपवरच ते येऊन जाईल, रिक्षा किंवा कॅब. वन टॅप अँड कार कम्स डायरेक्टली टू यू. युअर ड्रायव्हर नोज एक्झॅक्टली वेअर टू गो. त्याला सगळं वाक्य सांगत बसायची गरज नाही आहे. अँड पेमेंट इज कम्प्लिटली कॅशलेस. हे त्याचे व्हॅल्यू प्रपोजिशन्स आहेत. म्हणजे थोडक्यात की व्हॅल्यू प्रपोजिशन काय करतं, तर आपल्या कस्टमरला एक कॅची स्टेटमेंट देतं की ज्याच्यामध्ये आपण करत असलेले सगळे देत असलेले फायदे आणि आपले इतरांपेक्षा कसं चांगलं आहे हे सांगणे याच्यामध्ये होऊन जायला पाहिजे. तर ह्याचं एंटरप्रेन्युअरशिपमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, तर हे तुमचं डिफरन्शिएशन सांगते. म्हणजे क्लिअरली डिस्टिंग्विशेस स्टार्टअप्स ऑफरिंग फ्रॉम एक्झिस्टिंग मार्केट अल्टरनेटिव्ह. एक्झिस्टिंगमध्येही काही ना काही सोयी आहेत, पण आपलं काय वेगळं आहे ते आपण सांगायचं, डिफरन्शिएशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर ह्याचा दुसरा इम्पॉर्टन्स आहे ते कस्टमर फोकस. कस्टमरलाच काय लागतं आहे ते आपण फोकस्ड सांगू शकतो. इथे कम्युनिकेशन इन्स्टंटली कन्वेज व्हॅल्यू टू पोटेन्शियल कस्टमर्स, इन्व्हेस्टर्स अँड स्टेक होल्डर्स. याच्यामध्ये आपलं कम्युनिकेशन पण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मार्केटिंग गायडन्स.
गाईड्स मार्केटिंग सेल्स अँड ब्रँडिंग एफर्ट्स टू इन्श्युअर कन्सिस्टन्सी. हे एंटरप्रेन्युअरशिपच्या संदर्भातले हे इम्पॉर्टन्स आहेत त्याचे. याचे आणखी काही व्हॅल्यू प्रपोजिशनचे एक्झाम्पल इथं आपल्याला दिसत आहेत. ते गेट देअर, युअर डे बिलॉंग्स टू यू. TVS विक्टरचं होतं मोर स्माइल्स पर आवर. मोर माइल्सच्या ऐवजी मोर स्माइल्स आहे इथं. शॉपिफायचं आपल्याला ते दिसते एनीवन एनीवेअर कॅन स्टार्ट ए बिझनेस.